शिंदेंच्या शिवसेनेची गुंड, खंडणीखोर आणि अटकेची टांगती तलवार असलेल्या पदाधिकाऱ्यांमुळे तिहेरी कोंडी निर्माण झाली आहे। मारकुटा नगरसेवक म्हात्रे, माजी आमदार रवींद्र धंगेकर आणि नवी मुंबईतील खंडणी प्रकरणात उपजिल्हा प्रमुख पूजा बनसोडे यांची हकालपट्टीची मागणी आता जोर धरू लागली आहे। पाहूयात। मारकुट्या म्हात्रेवर शिवसेनेकडून कारवाई कधी? धंगेकरांवर गुन्हा दाखल, पक्षाची डोळेझाक का? खंडणीखोर पूजा बनसोडेंवर कारवाई का नाही? शिंदे साहेब हे ऑपरेशन कधी करणार? सध्या शिंदेंची शिवसेना या 3 पदाधिकाऱ्यांमुळे कोंडीत सापडल्याचं चित्र आहे। महिला डॉक्टरला शिवीगाळ आणि मारहाण करणाऱ्या मारकुट्या नगरसेवकाची न्यायालयानं पुन्हा तुरुंगात रवानगी केली। मुंबई उच्च न्यायालयानं फटकारल्याच्या नंतर रविवारी दुपारी रमेश म्हात्रे पोलिसांना शरण आला। यावेळी मारकुटा नगरसेवक रमेश म्हात्रेला 3 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। पण म्हात्रेला दुसऱ्यांदा तुरुंगात गेल्यानंतरही शिवसेनेकडून म्हात्रेवर कारवाई होत नाहीये। याच संदर्भात जेव्हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विचारणा करण्यात आली तेव्हा त्यांनी काय म्हटलं पहा। आदर केलेला आहे आणि त्यांनी न्यायालयाचा आदेश मानला। पक्षाकडून काही कारवाई होणार आहे का? पक्षाकडून देखील स्वतः खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी त्यांच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत आणि डॉक्टरांना मारहाण करणं याचं समर्थन कधीच शिवसेनेने केलं नाही, मी कधी करणार नाही। पण कायद्याच्या कचाट्यात सापडलेला रमेश म्हात्रे हा शिवसेनेचा एकटाच नेता नाहीये। म्हात्रे पाठोपाठ पुण्यातील शिवसेनेचे नेते माजी आमदार रवींद्र धंगेकरांनी पक्षाची कोंडी केली आहे। पुण्यातील खलील शेख आत्महत्या प्रकरणात माजी आमदार रवींद्र धंगेकरांच्या अडचणीत वाढ झाली आहे। बांधकाम व्यावसायिक खलील शेख यांनी व्हिडिओ तयार करून गळफास घेत आत्महत्या केली होती। या प्रकरणात स्वारगेट पोलीस ठाण्यात धंगेकरांसह 14 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला। त्यामुळे अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी धंगेकरांनी कोर्टात धाव घेतली। आत्महत्या करणाऱ्या खलील शेख यांनी स्वतः धंगेकरांचं नाव घेतल्यानं त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे। पण पक्षाकडून मात्र अद्यापही धंगेकरांवर कारवाईची हालचाल सुरू झालेली दिसत नाहीये। नवी मुंबईतही शिंदेंच्या शिवसेनेच्या महिला आघाडीच्या उपजिल्हा प्रमुखानं पक्षाला अडचणीत आणलंय। उपजिल्हा प्रमुख पूजा बनसोडे यांना खंडणी प्रकरणात तुर्भे पोलिसांनी अटक केली आहे। तुर्भे येथील महादेव ट्रेडर्स या स्क्रॅपचा व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकाकडनं 2 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा बनसोडे यांच्यावर आरोप आहे। खंडणी देण्यास नकार दिल्यावर मालक आणि कर्मचाऱ्याला मारहाण आणि शिवीगाळ केल्याचाही आरोप बनसोडे यांच्यावर करण्यात आला आहे। पूजा बनसोडेला 20 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। मारहाण, हत्येस प्रवृत्त करणं आणि खंडणी अशा गंभीर स्वरूपाचे गुन्हे शिवसेनेच्या या पदाधिकाऱ्यांवर आहेत। यात म्हात्रे आणि बनसोडे अटकेत आहेत, तर धंगेकरांवर अटकेची टांगती तलवार आहे। त्यामुळे या नेत्यांवर कारवाईसाठी विरोधक आक्रमक झाल्याचं दिसतंय। आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या मारकुट्या खंडणीखोरांवर शिवसेना कधी कारवाई करणार असा सवाल विरोधकांसह सत्ताधारीही विचारत आहेत। ज्या दिवशी रमेश म्हात्रेंनी डॉक्टरवर आणि महिलांच्यावर खास करून हात उचलला त्या दिवशी पहिल्या मिनिटाला रमेश म्हात्रेची पक्षातनं हकालपट्टी व्हायला पाहिजे होती। याचा अर्थ काय? तर त्यांच्या पक्षाचा त्याला पाठिंबा आहे। तुम्ही जर त्याची हकालपट्टी करत नाही, महिलांच्या कानशिलात लगावतो, डॉक्टरांच्या कानशिलात लगावतो, हा 4थी नापास आहे का 5वी नापास आहे माहीत नाही, पण डॉक्टरांना मारहाण करतो। त्यांचं चुकलं असेल डॉक्टरांचं, त्याला वेगळी समज द्यावा, तक्रार करावी, पण महिलांना मारहाण करतो म्हणजे काय? सत्तेची मस्ती आणि मगरुरी अंगात आली। या पक्षाचे आहेत त्या पक्षाचे असं नाही। खरं म्हणजे दवाखान्यात झालेली घटना त्याचं समर्थन मान्य शिंदे साहेबांनी पण केलं नाही। म्हात्रेच्या संदर्भामध्ये त्यांनी पण त्याचं समर्थन अजिबात केलेलं नाही आणि त्या पद्धतीने त्यांनी अगदी महिलेवरही हात उगारला, तर डॉक्टरला इतकं मारलं, हे अतिशय चुकीचंच आहे। त्याचं समर्थन कोणी केलेलं नाही। मुख्यमंत्र्यांनी अतिशय कडक आपली बाजू त्या ठिकाणी मांडलेली आहे। शिंदे साहेबांनी कडक शब्दार्थच त्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि आपलं मत मांडलेलं आहे। त्यामुळे पक्ष कुठला असू शकतो, शेवटी माणूस त्याचं काय कोणाचं केव्हा तोल देईल, कोण किंवा काय करेल हे काही सांगता येत नाही। विरोधकांसह मित्रपक्षही कारवाईसाठी दबाव वाढवत असले तरी शिवसेनेतून तशा हालचाली सुरू होताना दिसत नाहीये। त्याउलट पोलीस कारवाई आणि नाराजी व्यक्त केल्याचं सांगत नेते सारवासारव करतायत। मला असं वाटतं हा सगळा निर्णय माननीय एकनाथजी शिंदे घेतील। ते पक्षाचे मुख्य नेते आहेत। आमच्यापैकी कोणी, ते स्वतः सुद्धा त्यांनी कधी कोणाला वाचवायला गेले नाही आणि तुम्हाला माहिती आहे त्यांना डॉक्टरांबद्दल किती सहिष्णुता आहे। स्वतः श्रीकांत शिंदे हे डॉक्टर आहेत
आणि त्यांनी पहिल्याच दिवशी जेव्हा ही घटना घडली त्यावेळेला त्यांनी सांगितलं की आम्ही कोणालाही पाठीशी घालणार नाही. खरं तर शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रेंच्या शिवीगाळ मारहाण करत गुंडगिरीचं दर्शन दिलं, तर नवी मुंबई महिला उपजिल्हा प्रमुखांची खंडणीखोरी जगजाहीर झाली. पुण्यात थेट आत्महत्या करणाऱ्यानंच धंगेकरांचं नाव घेतल्यानं त्यांनाही आज ना उद्या अटक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा गुन्हेगारींचा डाग असलेल्या नेत्यांची शिवसेना किती दिवस पाठराखण करणार हा खरा सवाल आहे. या तिन्ही पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी होणार की त्यांना वाचवलं जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.